आपल्या प्रिय व्यक्तीला गमावल्यानंतरच दुःख हे जगातील सर्वात मोठं दुःख असतं. असं वाटतं की आयुष्य आता संपलंच आहे. किस्सा गौतमी नावाच्या एका स्त्रीवर ही अशीच वेळ आली होती. तिला वाटलं होतं की तिचं बाळ फक्त झोपलंय, पण ते मरण पावलं होतं. बुद्धाने तिला अशा एका गोष्टीतून धडा दिला जो तिचं आयुष्य बदलून गेला. आजचा व्हिडिओ फक्त एक कथा नाही, तर दुःख सहन करण्याची ताकद देणारी एक शिकवण आहे. नमस्कार मित्रांनो, पटाईत रुपेश चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आपण अनेकदा आयुष्यात येणाऱ्या दुःखातून खचून जातो, पण सत्य हे आहे की दुःख हा जीवनाचा एक भाग आहे. आज आपण बुद्धांच्या धम्म विचारातून दुःख स्वीकारण्याचे आणि त्यातून बाहेर पडण्याचे तंत्र शिकणार आहोत. हा व्हिडिओ पूर्ण पहा, तुमच्या मनाला नक्कीच नवी दिशा मिळेल. किस्सा गौतमी आपल्या मृत बाळाला घेऊन संपूर्ण गाव फिरत होती. प्रत्येक जण तिला वेडी म्हणत होतं. शेवटी ती बुद्धांकडे गेली. बुद्धाने शांतपणे तिला एक अट घातली. ते म्हणाले, मी तुला औषध देईन, पण त्याआधी तू अशा घरातून मुठभर मोहरी घेऊन ये जिथे आजपर्यंत कोणाचाही मृत्यू झाला नाही. ती स्त्री प्रत्येक घरात गेली, पण तिला एकही असं घर सापडलं नाही जिथे कोणीच मृत्यू झालं नव्हतं. कुठे वडील, कुठे मुलगा, तर कुठे पतीचा मृत्यू झाला होता. संध्याकाळ होताच तिला सत्याची जाणीव झाली. मृत्यू अटळ आहे. ती परत बुद्धांकडे गेली. बुद्धाने तिला समजवले की दुःख हे कोणा एकाचे नसते, ते सर्वांचे असते आणि हेच सत्य स्वीकारणे म्हणजे दुःख मुक्तीचा पहिला पाऊल आहे. मित्रांनो, किस्सा गौतमीची ही कथा आपल्याला काय सांगते? मृत्यू आणि दुःख हे अटळ सत्य आहे. आपण जेव्हा हे स्वीकारतो की कोणालाही शाश्वत आयुष्य नाही, तेव्हा दुःखाची तीव्रता कमी होते. दुःख वाटून घेतल्याने कमी होते. ती स्त्री जेव्हा लोकांच्या घरात गेली, तेव्हा तिला कळले की ती एकटीच दुःखी नाही, सर्वांनाच काही ना काही दुःख आहे. आसक्ती कमी करा. आपली दुःखे आपल्या आसक्तीतून येतात. जे आहे त्याचा आनंद घ्या आणि जे निघून गेले ते स्वीकारायला शिका. बुद्धांचा मार्ग हा मार्ग आपल्याला अस्थिरतेकडून स्थिरतेकडे नेतो. ध्यान करा, श्वासावर नियंत्रण ठेवा, वर्तमान जिवंत ठेवा. जे आपल्या सोबत आहेत त्यांच्यावर प्रेम करा, त्यांची काळजी घ्या. पुन्हा एकदा शांत बसा. तुमच्या आयुष्यात अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यांना तुम्ही पकडून ठेवले आहे, त्या गोष्टींना सोडा आणि आत्ताच्या क्षणात जगायला शिका. बुद्ध म्हणतात, शांतता बाहेर नाही की तुमच्या मनात आहे. आयुष्यात दुःख येणारच, पण त्यांना सामोरं जाण्याची ताकद तुमच्यात आहे. हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी सकारात्मक वाटला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये नमो बुद्धाय लिहून तुमची प्रतिक्रिया कळवा. आणि अशाच प्रेरणादायी विचारांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. काळजी घ्या. नमो बुद्धाय.